तुम्हाला सगळ्याला कल्पनाच आहे की जो काही गाडीचा ऍक्सिडेंट झालेला होता, आमच्या गाडीला जे काही टँकरने ठोकलेलं होतं आणि आमच्या विरोधात जो काही FIR दाखल झाला होता त्याच्या अगेन्स्ट आम्ही हायकोर्टामधून आम्हाला जामीन मंजूर झालेला आहे आणि त्याच्या ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्यानुसार त्यांनी एक अट अशी होती की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना तपासामध्ये सहकार्य करणं. त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि पोलिसांना जी काही माहिती हवी ती आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. काय चौकशी झाली? आता चौकशी सुरू आहे, त्याच्यामुळे अशा गोष्टी मीडियाच्या समोर सांगणं शक्य नाहीये. न्यायालयीन प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाहीये, तपास पूर्ण झालेला नाही, त्याच्यामुळे मला त्याबद्दल तुम्हाला म्हणजे असं काय डिटेलमध्ये सांगता येणार. सर, आपली जी गाडी आहे ती गाडी सध्या कुठे आणि सीसीटीव्ही जो डीव्हीआर आहे तो सध्या कुठे? जे काही आहे तर ते तपासामध्ये आम्हाला जे काही सांगायचे ते आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे. मीडियाच्या समोर जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही त्याबद्दल काही सांगता येणार. सर, तुम्हाला 6 आठवड्यामध्ये उपस्थित राहायचं होतं, मात्र तुम्ही उपस्थित झालेला नव्हता. तुम्ही जर ती ऑर्डर बघितली तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वेन पोलीस विल कॉल यू हॅव टू अटेंड द पोलीस स्टेशन. आम्हाला जेव्हा बोलवलं तेव्हा आम्ही इथं आलेलो आहोत. त्याच्यामुळे किती आठवड्यामध्ये जायला पाहिजे होतं असं त्याच्यामध्ये काही म्हटलेलं नाही. अजूनही आम्हाला 4 वेळेस बोलवलं पोलिसांनी, तिथे या ठिकाणी यावं लागेल. सर, एवढ्या दिवस पोलिसांनी बोलवलं नव्हतं तुम्हाला चौकशीला? बोलवलं असतं तर आम्ही आलोच असतो. त्यांचं पण काही प्रोसेस असेल. एकदा अंतरिम जामीन तुम्हाला अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची काय प्रोसेस असेल, त्यांचा तपास सुरू असेल, जेव्हा ते बोलवतील तेव्हा मी परत. मात्र सर, आपण बेलापूर न्यायालयामध्ये अटकपूर्व जो जामीन आपला फेटाळला होता त्यानंतर आपण फरार होता. नेमका आपण फरार कशासाठी होता? ते फरारचा विषयच नाहीये. तुम्हाला जर सगळ्यांना माहिती असेल न्यायालयीन प्रक्रिया आहे, तो आमचा राईट्स आहे. जर कुठं खोटा FIR आमच्यावर दाखल होत असेल आणि जर आम्हाला त्याच्यापासून पोलीस अटक करणार असतील तर ती प्रोव्हिजन आहे की तुम्ही कोर्टामध्ये जाऊन अटकपूर्व जामीन घेऊ शकता. त्या प्रोव्हिजन प्रमाणे आम्ही घेतलेला आहे. पण आपण अपहरण केले की नाही केलं? मुळीच केलेलं नाहीये. अपहरण करण्याचा विषयच येत नाहीये. गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर अपहरण कोणी करत असतं का? उलट आमच्याच गाडीचं नुकसान झालं, त्या लोकांनी विनंती केली होती हेल्पर यांनी की साहेब तुम्ही पोलीस केस करू नका, आमच्या नोकऱ्या जातील, म्हणून आम्ही एक सहानुभूती म्हणून पोलीस केस केली नाही. ते म्हणे आमच्याकडं गाडीचा इन्शुरन्स आहे, पाहिजे तर त्या इन्शुरन्स मधून तुमच्या गाडीचं जे काही डॅमेजेस होतील तर त्याच्यातून भरपाई होईल आणि बाकी तुम्ही काय करून घ्या, या भावनेनेच तो आमच्या बरोबर आला होता. आणि नंतर काय झालं आणि त्यांनी त्याचं स्टेटमेंट बदललं मला काय माहिती. पण असं देखील म्हटलं जो ट्रकचा क्लिनर आहे त्याला आपण पुण्यामध्ये 2 दिवस लपून ठेवलं होतं. नाही, कुठं लपून ठेवलं होतं ते माहिती आहे तुम्हाला? आपल्या घरात मिळालं असं बिलकुल नाहीये. अपहरण केल्यानंतर कोणी स्वतःच्या घरात नेत नसतं. व्हॉलेंटरी तो स्वतः आलेला आहे, त्यांनी स्वतः फोन करून सांगितलेलं आहे, त्याच्या ड्रायव्हरला सांगितलेलं आहे. जर CDR चेक केला तर त्यांनी 3-4 वेळेस फोन केलेला आहे, सांगितलेलं आहे की मी पुण्यामध्ये आहे.